तर नमस्कार सर्वांना। तर आज आहे आपल्या दादाचा गाण्याचा कार्यक्रम आणि आता सगळं कार्यक्रम झालाय आणि आता आपण ब्लॉग चालू केलाय। खूप लेट चालू केलाय आपण ब्लॉग आणि आता बघूया आपण बाहेर सगळे काय काय करतायत। तर हे आता ही सगळी तयारी चालली। हे अक्षता रंगवण्याचा कार्यक्रम चाललाय सगळा आणि आपला इथे दादा बसलाय। काय मनावर देव कसं वाटतंय? 2 दिवसावर लग्न आहे आपलं। काय नाही, मज्जाच मज्जा आहे। आता पुढे मज्जाच मज्जा आहे। उद्या आपला संगीतचा पण ब्लॉग येणार आहे। हा एकच ब्लॉग असेल सगळा, दोन्ही पण एक ब्लॉग असणार आहेत। तर इकडे आपला गणेश दादा बसलाय। गणेश दादा काय मग काय तयारी केली आहे दादाच्या लग्नाची? चालली आता तयारी, अजून 2-3 दिवस पडले, खूप काम पण पडले ऑफिसचं पण आणि लग्नाची पण तयारी झाली। काय मग डान्स घेतलाय की नाही? मग संगीत आज उद्या बघा तुम्ही, जरूर बघा। हा, तर आजचा ब्लॉग आणि उद्याचा संगीतचा ब्लॉग हा दोन्ही एकाच पार्ट मध्ये येणार आहे। त्यानंतरचे लग्नाचे पार्ट असतील हे आता इथे अक्षता रंगवण्याचा कार्यक्रम चाललाय। इकडे असं हे डेकोरेशन केलंय। बघा हे किती फक्त व्हिडिओ काढण्यासाठी एफर्ट्स बघा यांचे किती घेत आहेत। आज गाण्याच्या कार्यक्रमासोबत बायकांसाठी बांगड्या भरण्याचा पण कार्यक्रम होता, तो पण पूर्ण झालाय आणि आता हे अक्षता बनवण्याचं रील शूट करण्यासाठी हे कार्यक्रम खेळत आहेत। हे दादा काय मग काय देशील संदेश आपल्या सबस्क्रायबर्स साठी? काय काय संदेश? काय तुला काय वाटतं, काय देशील? आता आज तरी गाण्याचा कार्यक्रम होता, उद्या संगीत आहे, परवा उठणे, त्यानंतर मग लग्नाचा कार्यक्रम, त्याच्या दुसऱ्या दिवशी। हा, इथून पुढे तुम्हाला सगळ्या ब्लॉग्स मध्ये सगळे कार्यक्रम आणि सगळ्या विधी तुम्हाला बघायला भेटणार आहेत। त्यामुळं बघत राहा, एन्जॉय करा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। तर आजचा आणि उद्याचा संगीतचा ब्लॉग हा दोन्ही एकत्रच येईल आणि बाकीचे ब्लॉग आहेत ते प्रत्येकाचा वेगळा पार्ट असेल। तर तिकडे दादा शूट साठी बसतोय। काय स्टॉप केला आता म्हणजे स्टॉप तर की एक फोटो घ्या। आता हे सगळे हे अक्षता भरतायत पुढ्यांना। अजून दादा जेवढा नाहीये, जेवून थोडे सगळे माणसं वगैरे सगळे काम करत आहेत। तोपर्यंत आपण टाइमपास म्हणून टीव्ही लावून बसूया। आता जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता आपण चाललोय डान्स प्रॅक्टिसला। आज दादा येऊ शकत नाही डान्स प्रॅक्टिसला, कारण की ते काही रीती रिवाजानुसार त्याला बाहेर जाता येत नाही आजच्या कार्यक्रम झाल्यावर। तर जेवण वगैरे झालंय आणि आता आपण डान्स प्रॅक्टिसला चाललोय। मी आणि अनिकेत दादा आपण दोघे जाणार आहे, दादा वगैरे सगळे आतमध्ये आणि आता पाहूया आपण पुढे काय होतंय। तर आता आपण चाललोय तिकडे जिथे संगीत आहे त्या ठिकाणी। सगळ्यांची तयारी वगैरे झाली, इकडे आपले ब्लॉग लावलेत अनिकेत दादानी आणि तो बसलाय। काय मग कशी चालली आहे तयारी? हा, अजून आवडतात सगळे। इकडे भाऊजी आणि इकडे भाऊजी बसले, तिकडे वहिनी बसलेत। तर
आपण आज जाऊया. इकडे यांची सगळ्यांची तयारी चालू आहे. आज बघूया आपण काय चाललंय. तर आपण आता जाऊया, आपण पुढे काय होतं पाहूया, कारण की त्यांची अजून तयारी चालू आहे आणि अर्ध्या तासात आपला कार्यक्रम चालू होणार. अर्ध्या तासात. आणि काय हे आणखी पटतंय का तुला हे? बघूया काय अर्ध्या तासात कार्यक्रम चालू होणार आहे. यांची अजून तयारी नाही. हा, लेट पण थेट. फक्त अर्धा तास राहिलाय कार्यक्रम चालू व्हायला आणि अजून आपण घरीच आहे. तिकडे जाऊन आपल्याला तयारी करायची. अजून आम्ही पण तयार नाही झालो. अजून आम्ही कपडे नाही घातले, काय नाही घातले. आम्ही तिथे जाऊन कपडे वगैरे घालणार येते. तर जाऊया आपण. जवळपास कार्यक्रम सुरू झालाय आणि अर्धा तास झालाय आणि खूप यायला उशीर झालाय. कार्यक्रम तर सुरू झालाय. बघूया आपण. इकडे सगळे थांबलेत. आता दादाची आणि वहिनींची एंट्री होणार आहे. तर मग काय वाटतंय तुम्हाला? आमच्या होणाऱ्या गाण्यांकडून तुला काय अपेक्षा आहे? अपेक्षा काहीच नाहीये, जसे आहेत तसेच खूप छान आहेत. इकडच्या बाजूला बरेच जण उभे आहेत तिथे बघ. ते सगळे माझ्याच साईडने आहेत. ए तुम्ही इकडच्या बाजूने नाही मी ऐका तुम्ही म्हणता. किती जण असे आहेत की ते माझ्या बहिणीच्या बाजूने जोरदार टाळ्या वाजवा किंवा शिट्ट्या वाजवा काहीतरी. इकडे इकडे नाही इकडे नाही मी इकडे कशाला काय करतो, तिकडे जा ना. बर किती जण असे जे आमच्या दाजीच्या बरोबर आहे? दूध का दूध और पाणी का पाणी हो गया. दाजीच माझे आहेत तर ते जबरदस्त उत्तर आहे. बर लग्न झाल्याच्या नंतर यांना किती वेळ द्यावा आणि तुला किती वेळ द्यावा? त्यांना जास्त दिला पाहिजे. सगळी कामं तेच करतात. चालेल असं जगात पहिली बायको मिळाली असं. त्यांना माहितीये मला किती टाइम द्यायचा आणि त्यांना किती टाइम द्यायचा. फुल ट्रेन आहे मागे बघ सगळेजण. नंतर 7 दिवसातले 3 दिवस मित्राच्या घरीच राहतात. तिकडे कधीच नाही उघडत. तिकडेच राहते तिकडेच राहा. इकडे येऊच नका. बरोबर ना अध्यक्ष? खरं खोटं आहे? त्यांनी हात वरती घेतला बघून म्हणून म्हणतात. ओके आता रेडी आहे प्लीज राजे स्टेजवरती यावं. सॉरी पण नाही तर बोनस मिळतो राव. हा बरं असं काय हरकत नाही. अजूनही काही प्रश्न आहेत. अतुल दादा काही विचारायचं का माझ्यात? नाही तरी पण हे सगळं असो तुमच्या दोघांमध्ये ह्या सगळ्या वेळेमध्ये तुम्ही जे एकमेकांना वेळ दिला असेल त्यामध्ये सगळ्यात रोमॅन्टिक कोण आहे? अरे तेव्हा बरं एखादा सॅड पिक्चर पाहताय तुम्ही दोघं. कधी पाहिलाय? गेल्या पिक्चरला कधी एकच बघितलाय छावा. बरं ठीक आहे त्याच्यात पण काही इमोशनल सीन आहेत बरोबर. त्यात आहेत इमोशनल. छावामध्ये आहेत ना काही इमोशनल सीन. शेवटच्या काळात तर इमोशनलच आहे. त्या शेवटच्या सीनला तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात पहिलं इमोशनल कोण झालं? जाऊ दे आता एकही गुण आमच्याकडे नाही. जाऊ दे आता काय करणार कंटाळलो. कोणच नाही. थोडं लेट झालं पण जुळलं. तुमच्या दोघांमध्ये 7 महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त वेळा सॉरी कोण बोललाय? आजी ही आपली प्रथा अजिबात मोडली नाही तुम्ही. अभिनंतर लग्नानंतर पण तेच वाटायला आहे. काळी खिचडी कमी मिळेल पण सॉरी जास्त वेळा बोलावं लागेल. शुभनयना करुणामय गौरी. आणि बसलेला विनंती आहे परीक्षण करा. टाळ्या वाजवा टाळ्या. हमेशा वैसे ही रहेगा.
Anushka. You are the best thing happened to me. You are my shining star. I love you and proud to be your sister. खुश रहा, आनंदीला भी सुखी रहा. And welcome to the family, Jeju. And last ला एवढंच बोलेन की मनासारखी सून भेटलीये तुम्हाला. मुलाच्या चेहऱ्यावर कळते. आल्यापासून त्याचे जे 2 गाल खाली गेलेच नाही. म्हणजे वरतीच आहे ना एकदम. मुलगा खुश आहे, सुनबाई पण चांगली मिळाली. छोटासा एकच प्रश्न, जास्त विचारणार नाही मी. तुम्हाला तुमच्या सुनेकडून काय अपेक्षा आहे? काय नाही अपेक्षा, फक्त माझ्या मुलाला आणखी मला सांभाळावं हेच माझ्याकडून अपेक्षा आहे. आणि ते नक्कीच आता आणि त्याच्या पलीकडे वधूराणीचा भाऊ या नात्याने विचारतो, तुमच्या मुलाला काय सांगाल आमच्या बहिणीला कसं सांभाळायचं? त्याला काय नाही, त्याला बिंदास त्याला माझ्या मुलीसारख्याच तिला सांभाळ. कळलं का? फॅमिली मेंबर एक वाढतोय आता.
बरं असं असं काय हरकत नाही. चांगल्या चांगल्या गोष्टींना अडचणी फार येतात, तुम्ही दोघे समजून घ्या फक्त. हा काय हरकत नाही. पोरं ऐकत नाही आपली. कसे वाटले तुम्ही नक्की सांगा. पोरं पोरं नाही ऐकत. मला एवढा परफेक्ट डान्स येत नव्हता, त्यामुळे आपण तर मागे सांगतो. आणि आपल्यासोबत मागे सोम पण सपोर्ट करा. भाऊला जाऊ शकतो. आपला भाऊ सपोर्ट करा. काय होणार, पोरं नाही ऐकणार. काय मग डान्स कसा झाला? डान्स कसा झाला? डान्स तर एक नंबर झालाय. इकडे बघू. नाही ऐकत, घड्याळ तुटून नाचलो भाऊ. नाही ऐकत. पैसे काढायचे पैसे कोण देणार? मयूर
जोडी नसते तर सर्वात जास्त खुश ते आज नसते. बरोबर एक पप्पी फ्री. मग काय ते आपल्या सोबतच आहेत, आपल्या सगळ्या चाटवडीमध्ये. तुम्हाला कधीही आई वडिलांची कमी भासणार नाही ही जबाबदारी आमची. सगळा कार्यक्रम खूप छान झाला. सोसायटीच्या सगळ्या लोकांनी खूप खूप सपोर्ट, त्यात माझ्या मैत्रिणी खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा आम्हाला. आणि असंच सहकार्य सर्वांना मिळो आणि मला कायम माझ्या बरोबर असावेत सगळे. आणि जावई नाही मुलगा म्हणून आम्ही तुमचा स्वीकार केलेला आहे. कायम आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत. थँक्यू सगळ्यांचं या ठिकाणी. प्लीज विनंती आहे सगळ्यांनी प्लीज जेवण करायला. धन्यवाद सगळ्यांचं, धन्यवाद. खूप सुंदर संगीत झालं, सगळ्यांनी एन्जॉय केला. थँक्यू. आणि संगीत आज समाप्त झालं त्याबद्दल धन्यवाद. आणि मग हे बच्चे सगळं आपलं सगळं आणि मग बाई तू बोलवले वरती वरती. सगळ्यांना काम वगैरे आलं. एक नंबर आपल्या सगळ्यांचे डान्स वगैरे झाले आणि आपण सगळे आता इकडे बसलोय. चप्पल चप्पल वगैरे सगळे पडले. एक नंबर. काय बघ कसा राडा गेला आपण आज. संगीतचा कार्यक्रम तर काय कसं झाला. एक चप्पल हरवली आणखी आणि चप्पल इथं बघा इथं जाऊन पडली. राडा होणार पोरं नाही ऐकणार. आता हे सगळे आपले मित्र वगैरे जेवायला बसलेत. हे आजचा कार्यक्रम कसा झाला आपला.